महत्वाची अपडेट आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वपूर्ण घटनाक्रमांची आणि तारखांची यादीही न्यायालयासमोर सादर केली आहे। आयोगाने शिवसेना एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून स्पष्ट दर्जा दिला होता। पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं। पक्षाच्या घटनेतील कलम 11 अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर माहिती देण्यात आली होती। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरी ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलं। मोठी अपडेट म्हणावी लागेल। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल आपला युक्तिवाद मांडताय। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे। महत्त्वपूर्ण घटनाक्रमांची यादी कोर्टात सादर केली जाते। आयोगाकडून शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळालेली होती असं कपिल सिब्बल म्हणाले। त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय घडतंय, अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोर्टातला युक्तिवाद आपण पाहतोय। आयोगाकडून शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळाली होती। त्यानंतर पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे होते। नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली। शिंदेंची नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज चव्हाण। सूरज, सध्या आपण पाहतोय सुनावणी सुरू आहे कोर्टात, अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। आतापर्यंतचा झालेला युक्तिवाद काय सांगतो? निश्चितपणे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा सुनावणी जी आहे शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाला जी आहे ती सुरुवात झाली आहे। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल बाग यांच्या पुढे ही सर्व खंडपीठापुढे पार पडत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व दरम्यान जे कपिल सिब्बल आहे तर ठाकरे गटाकडून संपूर्ण जी बाजू जी आहे ती आता मांडत आहेत आणि युक्तिवाद जो आहे तो संपूर्णपणे करत आहे। यामधला प्रमुख युक्तिवाद जर का पाहायला गेला तर शिवसेना पक्ष जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला होता आणि त्यानंतर त्यांनी त्या पक्षाचं नेतृत्व केलं। अध्यक्ष म्हणून त्यांनी इतके वर्ष त्या पक्षाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे ती पक्षाची धुरा आली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची यांची उपनेते म्हणून निवडणूक जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली होती। त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या घटनेतील कलम 11A या अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती। असा जो निर्णय, असा जो युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती आम्ही निवडणूक आयोगाला रितसर आम्ही दिली होती। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरी ही कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हे पाहणं महत्त्वाचं आहे की नेमका आता युक्तिवाद कुठल्या दिशेने जातो आहे, कारण उद्धव ठाकरे यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली होती यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केलं होतं आणि त्यांनी पक्षाच्या याच घटनेनुसार एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची नेतेपदी नियुक्ती केली होती। आणि दोन्ही गट जे आहेत आपण जर पाहायला गेलं तर जे आता ठाकरे गट पडला आणि दुसरा एक शिंदे गट पडलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता हे दोन पक्षामध्ये झालेली फूट आहे असं देखील युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यामुळे आता हे जे 2 गट आहेत त्या घटनेच्या आधारे नियुक्त झाले होते। त्यामुळे मूळ घटनेला कोणत्याही पक्षाने कधीही आव्हान जे आहे ते दिले नव्हते असा एक मोठा दावा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केलेला आहे। त्यामुळे आता पाहणं हे महत्त्वाचं आहे की या युक्तिवादानंतर शेवटी नेमका काय निकाल येतोय, शिवसेना पक्षाने चिन्ह नेमकं कोणाच्या बाजूने लागतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, पण सध्या कायदेशीर पेच काय निर्माण झालाय, कशा संदर्भातले आरोप प्रत्यारोप होऊ शकतात? आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी आपला जो पक्कम युक्तिवाद जो आहे तो आतापर्यंत मांडलेला आहे। मात्र अजून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने अजून युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला नाही। कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा युक्तिवाद करताना सांगितलं की एकनाथ शिंदे हे पक्षाच्या राजकीय कार्मिकतेचा भाग होते आणि त्यांची नियुक्ती जी आहे त्यामुळे पक्षाच्या याच नेतृत्वाने उमेदवार निश्चित करून 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये 18 जागांवरती विजय मिळवला होता। म्हणजे जे उमेदवार पक्षाच्या मुख्य नेत्यांनी हे केले होते, उमेदवार दिले होते त्याच्यावरती 18 जागांवरती शिवसेनेने विजय मिळवला होता। आणि हा सर्व कारभार जो आहे तो 2013 आणि 2018च्या पक्षाचा हे खूप मोठा आहे की हा सर्व कारभार जो आहे 2013 आणि 2018च्या पक्षाच्या घटनेनुसारच
चालला होता आणि या पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. हे सगळ्यात मोठा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आता कोर्टामध्ये केलेला आहे. तर देखील निवडणूक आयोगाने त्यात हस्तक्षेप केला आणि ही घटना त्यांच्या नोंदीवर नसल्याचं असं सांगितलं. आणि पुढे महत्त्वाचं म्हणजे सिब्बल यांनी देखील असं नमूद केलेलं आहे की 2019 ते 2022 या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते. त्या संपूर्ण काळात 2013 किंवा 2018 ची घटना अस्तित्वात नाही असा मुद्दा त्यांनी कधीही उपस्थित केला नव्हता. त्यामुळे आता निवडणूक आयोग ही घटना स्वीकारणार नाही असं कसं म्हणू शकतं, असा एक खूप मोठा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला. त्यामुळे आता सगळ्यात मोठा जो आहे जो एक आपण पॉइंट म्हणू की निवडणूक आयोगावरतीच कपिल सिब्बल यांनी कोर्टापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे आता कोर्ट नेमकं या युक्तिवादाकडे नेमकं कसं बघतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता थोड्याच वेळात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला की एकनाथ शिंदेच्या ठाकरे गटाकडून देखील युक्तिवादाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाबाबत प्रतिवादी निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्ष यांच्या मनात कधीही शंका नव्हती. असं की युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. पक्षप्रमुख म्हणून नक्की उद्धव ठाकरे सूरज, या यांनी कोर्टाच्या सुनावणीकडे आपलं लक्ष असेलच. काही काळासाठी मी तुम्हाला थांबवेन. आपण प्रेक्षकांना ही बातमी पुन्हा एकदा सांगूया, पुन्हा मी तुमच्याकडे येईन. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वपूर्ण घटनाक्रमांची आणि तारखांची यादीही न्यायालयासमोर आता सादर केलेली आहे. आयोगानं शिवसेना एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून स्पष्ट दर्जा दिला होता आणि पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आणि त्यांच्याच पक्षात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्वही स्वीकारलंय. पक्षाच्या घटनेतील कलम 11(अ) अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर माहितीही देण्यात आली होती असं सांगण्यात येत आहे. मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगानं आपल्या दप्तरी ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलंय.